सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज शिवनेरी माझा, ज्यामध्ये आम्ही आपल्या परिसरातील बातम्या घडामोडी आपल्यापर्यंत जलद गतीने पोहोचवणार आहोत. आपल्या सभोवतालच्या बातम्या घडामोडी पाहण्यासाठी शिवनेरी माझा या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मला पाठवलं तुमचं. आता मी दादांशीच आतमध्ये डिस्कस केलं, सगळं म्हणणं ऐकून घेतलं. कदाचित काही गैरसमज झाले असतील, परंतु जी घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने आपण जशी फिर्याद दिलेली आहे तशी फिर्याद दाखल झालेली आहे. सेक्शनसुद्धा लावण्यात आलेले आहेत. फक्त आता कायदेशीर काय अडचणी असतात आम्ही डिस्कस केल्या आतमध्ये. तुम्हाला मी हे ॲश्युअर्ड करतो की जी काही कारवाई आहे ती लिगली आणि कायद्यानुसारच होणार. कोणालाही त्याच्यात कमी जास्त किंवा पाठीराखा कोणाला पाठीराखा वगैरे होणार नाही. त्याच्याने तुम्ही निश्चिंत राहा. जे काही आहे ते कायदेशीरच कारवाई होणार. कदाचित गैरसमज झाले असतील काही. कधीपर्यंत कारवाई करणार साहेब आपण? कायदेशीर मारहाण झाली गुन्हा आहे. दाखल नाही, आता परत त्यांच्या परत आहे ना, जरा समजा त्यांच्या कोणी येऊन जर ही केली तर नाही पहिली गोष्ट एकटेच असतात तिथं. तिथे तिथे एकटेच असतात. त्यांची आई वयस्कर आहे. वयस्कर आहे. त्यांच्याकडे मोबाईल आहे. मोबाईल त्यांनी फोडला रात्रीच. त्यांनी ते पण फोडला. आरोपीने मोबाईल फोडलाय रात्री. ठीक आहे, तात्पुरता एखादा मोबाईल कोणाचा असेल तर द्या. 112 वर कॉल केला तर 10 मिनिटात गाडी पोहोचते. नक्की पोहोचेल. तोपर्यंत साहेब तुम्ही तिथे पोहोचेपर्यंत बरंच काही झालं. असं झालं ना रात्री. त्याला काय ते सजा होत्या माणसाला, बाकी नाही. ठीक आहे, एक काम करू. पाटील हे पद कोण काढून घेऊ शकतं? तहसीलदार. ठीक आहे, आम्ही मोर्चा तिकडे हे करू. अच्छा, त्यांना तुम्ही काही सांगू शकत नाही? नाही, नियुक्ती आणि काढायचे सस्पेन्शनचे सगळे अधिकार त्यांना आहेत. आमच्याकडे त्यांना काही कळवू शकत नाही नाही, ते काय आम्ही FIR जी दाखल झाली आहे ते पाठवून देतो त्यांच्या विरोधात. येस येस येस. म्हणजे आमचा जो रोल आहे आम्ही ते करू. आमचा अहवाल पाठवणे एवढ्या पुरता रोल मर्यादित आहे. त्यांना सस्पेंड करणे, नियुक्त करणे किंवा डिसमिस करणे ते सगळे काही महसूल विभागाचे. आरोपीला कधी अटक होईल? आता आमचं अंतर डिस्कशन झालेलं आहे. जे सेक्शन लागलेले आहेत ना आम्हाला सांगा थोडं. थोडंसं आम्हालाही कळवू. बरं, ठीक आहे. आता नवीन एक मिनिट ऐका. कायद्यामध्ये जे चेंजेस झालेले आहेत, आपण जे सेक्शन लावलेले आहेत त्या म्हणजे घटनेनुसार जे सेक्शन लागलेले आहेत त्या सगळ्या सेक्शनना 2 वर्ष 3 वर्ष शिक्षा आहे. ज्या सेक्शनला 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे त्याला अटक डायरेक्ट करता येत नाही. आता ही नवीन अमेंडमेंट झालेली आहे. बहुतेकांना माहिती पण आहे आपल्या इथे. आमचं आतमध्ये ते डिस्कशन झालेलं आहे. बरोबर. आपण खोटं करत नाहीये. जे घडलंय लाताबुक्क्यांनी मारलेलं आहे तर लाताबुक्क्यांनीच सांगितलेलं आहे. म्हणजे दादांनी आता जे काही सांगितलं की बाबा मला खोटं एक शब्दही बोलायचं नाहीये, कसं सांगायचं नाहीये, तर त्यांनी जे ॲज इट इज दिलेलं आपण त्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. त्या गुन्ह्या जे सेक्शन लागलेले आहेत 323, 324, 504, 506, 452 घराच्या आतमध्ये घुसून केलं. तर हे जे सेक्शन लागलेले आहेत याला सगळ्यांना शिक्षा जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत आहे. त्यामुळे आपल्याला कायदेशीररित्या तुरंत अटक नाही करता येत. त्यांना नोटीस देऊन बोलवावं लागतं. त्यानंतर कोर्टाला अहवाल पाठवावा लागतो. बरोबर. जे काही आहे ती कायदेशीर कारवाई पूर्ण होईल. पण इथून पुढे समजा त्या महाराज आणि त्यांच्या आईला काही त्रास झाला, काही जीवितहानी काही झाली, सगळी जबाबदारी यांची असणार किंवा सरपंच कोणी या तिन्ही आरोपींची. बाकी नाही काय काही झालं त्यांच्या शरीराला झालाय ना, म्हणजे हे ओरली आता सांगायची गरज नाही. जर का यांनी 504, 506 म्हणजे शिवीगाळ करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, म्हणजे जर का त्यानंतर काही घटना घडते आहे तर ही त्यांनी दिलेली तक्रार प्रूव्ह होते ना. बरोबर. त्यानंतर आता आपण म्हटलं आहे की रात्रीच्या सुरक्षेबाबतचं तर ठीक आहे, त्यांच्याकडे 112चा तर नंबर आहेच, कॉल करा. पण नाईट राऊंडची जी गाडी आहे ती पण 2 वेळा आहे रात्री. बरोबर ना. आपण पाठवू रात्रीची. पण आपण त्यांना समज नाही देऊ शकत का साहेब? देऊ शकतो. तुम्ही आरोपी सकाळ धरून समोरच आहे. जर तुम्ही त्यांना समज जरी दिली, महाराजांनी तेच बोलणं आहे का आम्हाला काही दाखल वगैरे करायची काही इच्छा नाही, तरी पण तुम्ही परत अशा काही गोष्टी होऊ नये म्हणून आमच्या समोर त्यांना बोला. बरोबर आहे, बरोबर आहे. तुमचं जे म्हणणं आहे ना, तुमची सद्भावना आहे, तुमची ही सद्भावना आहे की बाबा समज द्या. बरोबर की नाही. परंतु इथे आल्यानंतर माझं तरी वैयक्तिक असं मत आहे की कायदेशीरच झालं पाहिजे. माझं वैयक्तिक मत आहे, ज्या चुकीला शिक्षा होत नाही ना ती चूक वारंवार होत राहते. बरोबर. जी काही शिक्षा आहे ती कायदेशीर होऊ दे. बरोबर. तुमची सद्भावना आहे, परंतु उद्या चालून आज तुम्ही सद्भावनेतून बोलताय.
उद्या तो त्रास देतोय सद्भावने फुटी आम्ही शांतता धरली. आता आम्ही स्वामी सेवक आहेत बरोबर म्हणून आम्ही शांतता धरली. किती वयस्कर आहेत त्या तुम्ही त्या आजीला जर बघितलं ना तर आजी जवळजवळ 85च्या पुढचे आहेत. त्यांना सुद्धा मारहाण करायचं म्हणजे हे काय मग नाही पण साहेब हे मारहाण झाली सगळं झालं पण तुम्ही आरोपीला काय केलंच नाही अटक पण नाही काहीच नाही. कायद्याच्या मर्यादा आहेत. पण आता त्यांना रात्री तरी त्याला उचलायला पाहिजे होतं ना साहेब. नाही, कसं आहे कायद्याच्या मर्यादा आहेत. बरोबर आहे. ठीक आहे. ठीक आहे आता विश्वास आपला हे करतोय आम्ही ठेवतोय ना साहेब आता तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवून आता ते साक्षीदार आहेत बाबा ते आपल्या ह्याच्यात. स्वामी ज्या केसमध्ये पाहिले आय विटनेस त्यांना सुद्धा काय बाबा त्यांना सुद्धा धोका आहे. सेवेकरी ते समजा आम्ही आता सेवेकरी त्यांचा राग आमच्यावर सुद्धा काढू शकतात ते ना. फिरू शकतं बरं असं होईल. नाही, आता 504 506 मध्ये जे आलेलं आहे ना उद्या चालून यांना कोणाला काहीही झालं ना तर सगळ्यात पहिले जबाबदार ते राहणार आहे. हा, पण हे रेकॉर्डवर आलेलं आहे. आय विटनेस मध्ये बाकीचे कोणी पण डेफिनेटली स्वामी भक्त येतात मंदिरावर त्यांच्या नाही करू ते त्यावरही उपाययोजना करावं. बरोबर ना. डीवायएसपी सर आले की त्यांच्याशी पण आम्ही डिस्कस करतो हा सगळा विषय. त्या एरियाच्या बाजूला कुठं गाडी जरी पार्क झाली एखाद्या स्वामी सेवेकऱ्याची तरी त्या चुकून आता स्वामी सेवेकरी काय प्रॉपर तिथला नसतो बाहेरून आलेला दर्शनाला त्याला काय माहिती ही जागा कुणाची आहे. तिथं जर गाडी लागली त्या गाडीच्या काचा फोडल्या जातात त्याला शिवीगाळ केली जाते. मग रोडवर गाड्या लागतात त्याला शिवीगाळ करणं